विधान परिषदेच्या रिक्त जागांची निवडणूक जाहीर. 27 मार्चला मतदान आणि मतमोजणी. आमच्या पाडवी राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड विधानसभेवर गेल्यामुळे निवडणूक जाहीर. लाडक्या बहिणींना सरकारकडून महिला दिनी मिळणार गिफ्ट. 8 मार्चला फेब्रुवारी-मार्च महिन्याचा हप्ता जमा. वांद्रे दंडाधिकारी कोर्टाच्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून सत्र न्यायालयात आव्हान. करुणा मुंडेंची बाजू अंशतः मान्य करत त्या पोटगीसाठी पात्र असल्याच्या निर्णयाला आव्हान. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांची आक्रमक घोषणाबाजी. कोर्टाचा आदेश आल्यावर राज्यपाल कोकाटे बाबत निर्णय घेतील. मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण. कोकाटे, फडणवीस, नार्वेकर आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड 15 मिनिटे चर्चा. कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णयाचा अभिभाषणात स्पष्ट उल्लेख. रणवीर अलाहाबादी आला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात. दिलासा द रणवीर शो पुन्हा सुरू करण्याचा सुप्रीम कोर्टात सशस्त्र मंजुरी. सभ्यता पाळण्याची लेखी हमी देण्याची अट. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस पलटी होऊन अपघात. नांदेड लातूर रस्त्यावरील नांदगाव पाटी परिसरातील घटना. रोहित शर्मा लठ्ठ आणि निष्प्रभ कर्णधार. काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांचा वादग्रस्त वक्तव्य. नशिबाने कर्णधार बनला असेही तोडले तारे. शमा मोहम्मदवर भाजप नेत्यांकडून टीकेची झोड. लग्नानंतर थांबू नका, लगेच मुलं जन्माला घाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांचा नवोदितांना थोडक्यात सल्ला. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे दुष्परिणाम दिसू लागले असे उद्विग्न उद्गार.